नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। भाजप नेत्याची मातोश्री वारी चर्चेत। काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया। पूर्व विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी काही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर शिवसेनेने देखील विधानसभेच्या या जागेवर दावा करण्याची तयारी सुरू केली आहे। पूर्व मतदारसंघामध्ये तयारीचा भाग म्हणून सध्या भाजपमध्ये असलेल्या एका नेत्याला मातोश्रीचे दर्शन घडवून आणण्याचीही चर्चेत नाशिकमधील राजकीय वातावरण ढळून निघाले आहे। 5 राज्यातील निवडणुकांमध्ये निकाल लागल्यानंतर आता लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे। लोकसभा व त्यानंतर 6 महिन्यांनी होणाऱ्या विधानसभाच्या निवडणुका होणार असल्याचंही 5 वर्षातील राज्यातील राजकारणाचा विचार करून नकारात्मक मतदान पडू नये म्हणून लोकसभेबरोबरच विधानसभेचंही निवडणूक घेण्याची तयारी सुरू झाल्याचं बोललं जात आहे। लोकसभेसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू असतानाच विधानसभा निवडणुकी देखील तयारी इच्छुकांकडून सुरू झाली आहे। 2019च्या पूर्वी पूर्व विधानसभा मतदारसंघात महायुतीत भाजप तर महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून मतदारसंघ होता, परंतु आता शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाजन होऊन नवीन गट स्थापन झाले आहेत। त्यामुळे शिवसेनेच्या उभाटा गटाने देखील पूर्व विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। त्याचाच एक भाग म्हणून भाजपचे 2 हात बाळ करण्यासाठी याच पक्षातील एका नेत्याला मातोश्रीचे दर्शन घडवून आणण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। या नेत्याचा पक्ष बदलण्याच्या शक्यतेने भाजप देखील 2 हात लांब राहण्याची भूमिका घेतली आहे। तर नाशिक रोडच्या शिवसेनेच्या या पदाधिकाऱ्यांनी मातोश्री वारी घडवून आणणारी तो देखील चर्चेत आला आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।